मीठे बच्चे, लक्ष्य सोप से आत्मा रूपी मैले कपड़े को साफ करो, पवित्रता के मैनर्स धारण करो और दूसरों को कराओ। प्रश्न, कौन सी जादूगरी बहुत फर्स्ट क्लास जादूगरी है, कैसे? उत्तर, ईश्वरीय जादूगरी फर्स्ट क्लास है क्योंकि इनसे नरकवासी से स्वर्गवासी बन जाते, पतित से पावन बन जाते। यह जादूगरी बाप ही सिखलाते हैं। बाबा कहते, बच्चे सिर्फ फॉलो करो तो तुम राजाओं का राजा बन जाएंगे। आत्मा को पवित्र बनाओ तो शरीर भी पवित्र मिलेगा। पुराना तन मन धन इंश्योर कर दो तो नया मिल जाएगा। ऐसा सौदा संगम पर बाप ही सिखलाते हैं। गीत, आज अंधेरे में है इंसान। ओम शांति। बच्चों ने गीत की लाइन सुनी। एक तरफ है सारी दुनिया भक्ति मार्ग वाले, दूसरे तरफ तुम बच्चे हो ज्ञान मार्ग वाले। वह भक्ति की सीढ़ी चढ़ते रहते और तुम बच्चे ज्ञान की सीढ़ी चढ़ते हो, भक्ति की सीढ़ी उतरते हो। तो बाबा म्हणता है कि एक तरफ है सारी दुनिया जो भक्ति मार्ग वाली है और हम हैं बाबा के बच्चे ज्ञान मार्ग वाले। ते भक्तीची शिडी अजून चढताय। बाबा म्हणताय की त्यांची भक्ती अजून चाललेलीच आहे आणि आपण भक्तीची सीडी उतरतोय। आता आपण त्या मार्गावरून बाजूला होतोय, खाली उतरतोय। बच्चे जानते हैं आधा कल्प से भक्ति की सीढ़ी चढ़नी होती है। जितनी भक्ति की सीढ़ी चढ़ते हैं उतना नीचे आते हैं। जितना भक्ति की सीढ़ी चढ़ते हैं उतना नीचे आते हैं। भक्ती वाढवत गेलो आपण, वेगवेगळ्या युक्त्या शोधल्या त्याच्यामध्ये, पण आत्म्याची स्थिती तर खालच्या लेवलची होत गेली। फिर जितना ज्ञान की सीढ़ी चढ़ेंगे उतना सद्गति को पाएंगे। जितका आपण ज्ञानामध्ये चांगल्या प्रकारे पुढे चलू, पुरुषार्थ चांगला करू, तर बाबा म्हणताय तितकी जास्तीत जास्त सद्गतीचं प्रारब्ध तुमचं बनेल। भक्त भी पहले अव्यभिचारी होते हैं, पीछे व्यभिचारी बनते हैं, फिर बिल्कुल ही अंधश्रद्धा में चले जाते हैं। भक्ती पण पहिले एका शिवाची होती, अव्यभिचारी भक्ती होती। मग बाबा म्हणताय व्यभिचार आला त्याच्यामध्ये, म्हणजे अनेकांची भक्ती सुरू झाली आणि नंतर मग बाबा म्हणताय फिर बिल्कुल अंधश्रद्धा में चले जाते हैं। मग अंधश्रद्धेवाली भक्ती सुरू झाली। कोणालाही देवी देवता मानायचं आणि वेगवेगळ्या प्रकारे जे कोणी सांगेल भक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या पूजा यज्ञ होम हवन ते करायला लागले। कुछ भी नहीं समझते, गाते भी है हम घोर अंधियारे में है। सदगुरु बिगर घोर अंधियारा है। गुरु तो यहाँ बहुत है, अब सच्चा गुरु कौन है? साधु, संत, महात्मा, भक्त आदि सब साधना करते हैं अथवा याद करते हैं। शास्त्र, वेद, उपनिषद पढ़ते हैं, फिर भी कहते हैं भगवान जब आएंगे तब ही आकर हमारी सद्गति करेंगे। बाबा म्हणते साधू संत महात्मा भक्त सगळे साधना करताय आणि शास्त्र वेद उपनिषद वाचता, इतकं सगळं चाललेलं आहे, पण शेवटी त्यांच्या मनामध्ये रेकॉर्डिंग कोणती आहे की भगवान आएगा और हमारी सद्गति करेगा। पण त्यांना हे क्लियर माहिती नाही कि भगवान कब आता है, कैसे आता है, हे माहिती नहीं। सद्गति दाता को ही पतित पावन कहा जाता है। अभी तुम बच्चे रोशनी में आए हो। सद्गति दाता हमारा बाबा शिव बाबा वही पतित पावन है। यानी बाबा म्हणता है कि अभी तुम बच्चे रोशनी में आए हो। दुनिया वाले पुकार रहे हैं कि
आज अंधेरे में है इंसान, ज्ञान का सूरज चमका दे भगवान, और पग पग पर किरण फैला दे. म्हणजे माझ्या प्रत्येक पावलामध्ये ज्ञान दिसलं पाहिजे, पुकारताय. लेकिन बाबा म्हणताय की तुम बच्चे अब रोशनी में हो, ज्ञानाच्या उजेडामध्ये तुम्ही आलेले, आणि त्यामुळे तुम्ही आता खूप व्यवस्थित तुमच्या जीवनाला पुढे घेऊन जाऊ शकता. पतित पावन बाप को जानते हो और उनको याद करते हो. जितना जो बच्चा बाप को याद करता है और ज्ञान धारण करता है, उतना उनका अज्ञान अंधेरा विनाश हो जाता है. अज्ञान कसं संपेल? ज्ञान मध्ये जितकं येत जाईल तसं तसं अज्ञान संपत जातं. रोशनी में ले जाने वाला एक ही बाप है. तब कहते हैं ज्ञान अंजन सद्गुरु दिया. कोई सुरमा नहीं है, यह ज्ञान की बात है. ज्ञान के साथ योग भी रहता है. अब तुम बच्चों का बुद्धि योग लगा हुआ है निराकार परमपिता परमात्मा के साथ, परंतु तुम्हारे में भी नंबरवार है, और कोई मनुष्य मात्र का सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा के साथ योग है नहीं. तुमको भी बाप से मुक्ति और जीवन मुक्ति धाम से योग लगाना पड़ता है. तो बाबा म्हणता है यहाँ तो अज्ञान अंधेरा विनाश मैं करता हूँ, ज्ञान का अंजन देता हूँ, तुम्हें ज्ञान देता हूँ, और तुम्हारे में जो अज्ञान का अंधकार आ गया था वो समाप्त हो जाता है. याच्यासाठी काही कोणत्याही प्रकारचा सुरमा नाहीये माझ्याकडे. बाबा म्हणतात हे ज्ञानाचं अंजन आहे, हे मुरलीरूपी ज्ञानाचं अंजन आहे, आणि त्याद्वारे तुमच्यामध्ये आत्मामध्ये जो अंधकार आहे तो समाप्त होतो आणि तुम्ही रोशनीमध्ये येता. तुम्हाला कळायला लागतं काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तो यहाँ पर बाबा म्हणता है कि निराकार परमपिता परमात्मा के साथ तुम्हारा योग है, लेकिन इसमें भी नंबरवार है. कोणाचं किती प्रेम आहे बाबांवरती त्याच्यावरती तो योग अवलंबून आहे, कोणत्या प्रकारचा कोणत्या लेवलचा योग आहे. और दुनिया वालों का तो बाबा म्हणता है कि किसी का भी मेरे साथ योग है ही नहीं. दुनिया वाल्यांचा नाहीये, आपल्यामध्ये पण नंबरवार आहे. आणि दुसरी गोष्ट बाबा म्हणतात तुमको भी बाप से मुक्ति और जीवन मुक्ति धाम से योग लगाना पड़ता है. तो योग तो हमें एक बाबा से लगाना है, पण बाबा आज म्हणता है तो तुमको भी बाप से मुक्ति और जीवन मुक्ति धाम से योग लगाना पड़ता. तर तशा प्रकारचा योग नाही. बाबांची भावना ही आहे हे सांगण्यामागची की तुम्हाला माझ्याशी योग लावायचा आहे, मुक्ती लक्षात ठेवायची, घर लक्षात ठेवायचं की हमें घर वापिस जाना है, ही आठवण ठेवायची, ही स्मृतीमध्ये ठेवायचं. पण आत्मा समजून परमात्म्यालाच आपण योग लावायचा आहे, त्याच्याशीच योग लावायचा आहे. पण स्मृती तर ठेवावी लागेल आपल्याला कि मुझे घर वापिस जाना है, मुझे अपने घर में जाना है, और फिर वहां से आना है जीवन मुक्ति धाम में. जीवन मुक्ति धाम में आना है म्हणजे बुद्धीला तिथं लावावं लागेल आपल्याला मधून मधून. तर त्या अर्थाने बाबा म्हणताय की तुम्हें भी मुझसे मुक्तिधाम से और जीवन मुक्ति धाम से योग लगाना पड़ता है. तसा प्रकारचे योग नाही, भावना समजून घ्यायची आपण बाबांची. ते म्हणण्याच्या मागची शब्दशः अर्थ नहीं घ्यायचा है त्याचा. भावना काय बाबांची कि हमें उस घर को स्मृति में रखना है और सतयुग को स्मृति में रखना है, और बाबा की याद में रहते हुए हमें इन दोनों जगह जाने की तैयारी करनी है. मुक्ति जीवन मुक्ति के लिए भी दैवी मैनर्स चाहिए. इस समय सबके मैनर्स आसुरी है. परमपिता परमात्मा के गुण गाए जाते हैं. मनुष्य सृष्टि का बीज रूप है, सत्य है, चैतन्य है, आनंद का सागर है, ज्ञान का सागर है, पवित्रता का सागर है, फॉर एवर है. उनका यह पद अविनाशी है और कोई मनुष्य का अविनाशी पद हो नहीं सकता. बाबा म्हणता है की आता तुम्हाला दिव्यता तुम्हाला तुमच्यामध्ये आणायची. जे देवी देवतांची चालचलन असेल, देवी देवतांचे जे स्वभाव आहे, मॅनर्स, तो तुम्हाला आपला स्वभाव बनवायचा आहे. आता परमात्मा जो आहे तो ज्ञानाचा सागर, शक्ती सर्वशक्तिवान, आनंदाचा सागर, पवित्रतेचा सागर. तर ही जी त्याची लेवल आहे, ही लेवल त्याची अविनाशी आहे.
ही लेव्हल त्याची कधीही फरक पडणार नाहीये त्याच्यामध्ये. ती लेव्हलच राहील. तो वरचा आहे तर वरचाच राहील. त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. तो डाऊन लेवलला येऊ शकत नाही. तो सर्वोच्च लेवलचा आहे. तो बाबा म्हणतात ये जो पद है ये अविनाशी पद आहे. बाकी सगळे दुनियेमध्ये जेवढे काही पद आहे ते सगळे विनाशी आहे. लक्ष्मी नारायण पण या दुनियेचे महाराजा महाराणी बनतील तर ते पण काही काळासाठी बनतील. नंतर त्यांना आपली गादी दुसऱ्याला द्यावी लागेल. कायमचं पद नाहीये त्यांना. लेकिन भगवान जो सर्वशक्तिवान है, परमपिता परमात्मा है, सबका बाप है, ज्ञान का सागर है, सर्वशक्तिवान है, शांति का सागर है, प्रेम का सागर है, आनंद का सागर है, तो ये जो लेवल है ये उसकी कभी भी कम होने वाली नहीं है. हा फार मोठा फरक है लक्ष्मी नारायण मध्ये आणि शिवबाबा मध्ये. और कोई मनुष्य का अविनाशी पद हो नहीं सकता. भल अभी तुम ज्ञान के सागर, पवित्रता के सागर बनते हो, परंतु लिमिटेड बनते हो. बाबा म्हणतात तुम्ही पण आता माझ्याकडून हे ज्ञान प्राप्त करताय. ज्ञानाचं चांगल्या प्रकारे मंथन चिंतन करून आपलं त्याला बनवताय त्या ज्ञानाला. तर तुम्ही त्या अर्थाने ज्ञानाचे सागर बनताय. पवित्रतेच्या धारणेच्या द्वारे तुम्ही पवित्रतेचे सागर बनताय, पण लिमिटेड. त्याला एक लिमिट आहे, एक मर्यादा आहे. आणि ती पण मग आपण जसे जसे जन्म घेत जाऊ तसे तसे आपल्यातलं ज्ञानाचा संस्कार कमी होत जाईल. पवित्रतेची ती जी स्थिती आहे ती कमी होत जाईल. पण बाबा जो आहे तो एव्हर प्युअर आहे, सदा पवित्र आहे. त्याच्यातलं ज्ञान कधीही संपत नहीं. बाप कहते हैं मैं अनलिमिटेड हूं. तुमको अनलिमिटेड बना नहीं सकता, नहीं तो खेल कैसे चले. बाबा म्हणते या ड्राम्यामध्ये सगळ्यांना यायचंय खाली. द्वापर नंतरच्या आत्म्यांना यायचंय. सगळ्या प्रकारचे या नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीन आहे. तर जर तुम्हाला मी अनलिमिटेड करून टाकू माझ्या बच्चांनाच फक्त एकट्यांना, तर मग हा खेळ कसा चालेल. कारण त्यांना बाकीच्यांना पण खाली यायचंच आहे. त्यांना त्यांचा पार्ट बजावायचा आहे. तुम्हाला त्यांच्या सोबत राहायचंय. आणि मग मला यायचंय पुन्हा. मला येऊन पुन्हा या दुनियेला स्वर्ग बनवायचंय. तर त्यामुळे बाबा म्हणता ऐसा नहीं है ड्रामा में कि तुम अनलिमिटेड सदा के लिए ज्ञान के सागर बन जाओ, सदा के लिए पवित्रता के सागर बन जाओ. कारण मग तुम्हाला मी तसं बनवू तर मग तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रात पाठवावंच नाही लागणार. तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रात येऊन मग हे कमी केलेलं आहे. मी तर आता फुल करून टाकतो तुम्हाला, पण तुम्हाला खाली यायचंय, पार्ट बजावायचा आहे. तर जशी कोणतीही वस्तू जेव्हा वापरली जाते किंवा नाही वापरली जात, पण एक काळानंतर त्याची ती लेवल कमी होत जाते, चार्जिंग कमी होत जाते. त्याच्यामध्ये जी श्रेष्ठता होती, नवेपणा होता, तो ऑटोमॅटिक कमी होत जातो. तर ते तसं होणार आहे बाबा म्हणताय. आणि तुम्हाला जर मी माझ्यासारखं बनवलं, माझ्यासारखं बनवायचं जर ड्राम्यामध्ये आहे, तर मग तुम्ही वरतून खाली येणारच नाही, तिथंच पडून राहाल. मग म्हणून बाबा म्हणताय की मैं तुम्हें उस तरीके का नहीं बना सकता हूं जैसा मैं हूं, क्योंकि तुम्हें आना है और अपनी शक्तियों को, गुणों को यहाँ पर यूज करना है. और यूज करते करते ऑटोमेटिक कम होने वाली है. इसलिए बाबा म्हणता है मेरा पार्ट और तुम्हारा पार्ट मिल नहीं सकता, सेम हो नहीं सकता. नहीं तो खेल कैसे चले. तुम फॉर एवर नहीं बन सकते हो. 21 जन्म के लिए तुम बनते हो. सदा काळासाठी तुम्ही नाही बनू शकत. बाबा म्हणताय माझ्यासारखे भलेही तुम्ही बनू शकता 21 जन्मासाठी. 21 पीढ़ी गायब हुए हैं. तुम फॉर एवर बनो, यह कायदा नहीं है. मैं हूं ही एवर प्योर, रहता ही हूं परम धाम में. तर किती सुंदर. आपल्या मनामध्ये कधी ना कधी काही ना काही अशा प्रकारचे प्रश्न येतात. मग बाबांनी आपल्याला असं का बनवलं, मग ड्रामा असा का बनला, मग आपण खराब स्थितीमध्ये यायलाच नाही पाहिजे, आपण कसं काय येतो, मग बाबा आपल्याला तसंच का ठेवत नाही कायमचं. तर त्याचं उत्तर बाबांनी देऊन टाकलेलं आहे. कारण तुम्हाला या खेळामध्ये यायचंय, खेळ खेळायला. तिथं पडून नाही राहायचं. तिथं काय करायचं नुसतं पडून. आत्मा जर शरीरामध्ये नाहीये तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही घेऊ शकत. काही अनुभूती नाहीये. शांतीचा अनुभव पण नाही. शांत स्थितीमध्ये पण शांतीचा अनुभव नाहीये की मला आता खूप शांती भेटतीये. अशा प्रकारचा विचार सुद्धा आत्मा परमधाम मध्ये नाही करू शकत, कारण शरीरामध्ये नाहीये. जेव्हा शरीरामध्ये तेव्हाच संकल्प चालतात, तेव्हाच अनुभूती होत असते. आणि म्हणून मग बाबा आपल्याला तसं नाही बनवू शकत. हा जो काही सूक्ष्म मध्ये पण कोणाला येत असेल प्रश्न मनामध्ये की हम बाबा के बच्चे हैं, बाबा इतना सुंदर ज्ञान हमें दे रहा है, हमें इतना सुंदर बना रहा है, तर मग आपण तसंच का बरं नाही राहायला पाहिजे.
अशी सेटिंग का नाही झाली ड्राम्यामध्ये की आपण सदा तसेच राहू, सदा चांगले राहू, इतकं प्युअर बनून जाणार आहे आपण देवता, तर सदा तसे का नाही राहू शकत? तर त्याचं उत्तर बाबांनी दिलेलं आहे की नहीं हो सकता है, क्योंकि तुम्हें यहाँ पर पार्ट बजाना है और पार्ट बजाते बजाते आनंद का अनुभव करना है, खुशी का अनुभव करना है, शांति का अनुभव करना है, शक्तिशाली स्थिति में रहना है। और वो जो बाकी की आत्माएं आएगी नीचे द्वापर के बाद से, उनका भी कल्याण करना है, उनको रास्ता बताना है। जे द्वापर नंतर आत्मे आले त्यांना भक्तीचा रस्ताही आपणच दाखवलेला आहे, आपण होतो इथं म्हणून आपण त्यांना काही ना काही मार्ग दाखवलेला आहे, त्यांना काही ना काही युक्ती सुचवलेली आपण। बाबा नव्हता, ज्ञान नव्हतं, तर आपण इथं होतो, आपण त्या लेव्हलचे आत्मे म्हणून आपण त्यांना हा रस्ता पण दाखवू शकलो। आणि शेवटी जी आता ही तमोप्रधान दुनिया होणार आहे, इतके सगळे दुःखामध्ये त्यांना सगळ्यांना सुखाचे व्हायब्रेशन द्यायचे, त्यांना शांत करायचं। आपण जर वरती असतो तर मग काहीच करू शकलो नसतो, आणि वरती राहून तर कुठल्याही प्रकारचं, आता जरी आपण दुःखामध्ये पण आपण अशा प्रकारचा अनुभव करू शकतो की मला बाबांनी त्याच्यासारखं बनवलेलं आहे, मला बाबांनी त्याच्यासारखा अधिकार दिलेला आहे की तो जसं सगळ्यांना शांती देऊ शकतो, मी पण सगळ्यांना शांती देऊ शकतो। हा सुद्धा संगम युगामध्ये खूप सुंदर आपलं भाग्य आहे। जीवन कसंही असू द्या, तब्येत कशी असू द्या, परिस्थिती कशी असू द्या, संकट किती येऊ द्या आपल्यावरती, पण बाबांनी आपल्याला हा चान्स दिलेला आहे की आपण त्याच्यासारखं दाता बनून देऊ शकतो आता लोकांना। तर त्यामुळे पण आपल्याला शेवटच्या जन्मापर्यंत बाबा हे इतकं सुंदर जीवन देतोय, मग का बरं आपण परमधाममध्ये पडून राहायचं? आणि जर खाली यायचंच आहे तर मग डिस्चार्ज तर होणार आहे, आणि डिस्चार्ज होणार आहे तर मग त्रास तर होणार आहे थोडाफार, पण मग बाबा येतो आणि बाबा आपले ते सगळे त्रास दूर करतो। त्यामुळे हा प्रश्न आपल्या मनामध्ये आता कधी नाही आला पाहिजे कि बाबा हमें सदा वैसा क्यों नहीं रख सकता है, क्योंकि हमें नीचे आना है और खेल खेलना है, तो हम थकने वाले तो है। रहता ही हूँ परम धाम में, मेरे पास ज्ञान पवित्रता आदि है ही है, तुम भूल जाते हो। तो इस समय बाप आकर बच्चों को घोर अंधियारे से निकाल ज्ञान और योग से पवित्र बनाते हैं, और कोई ऐसे कह न सके कि मैं परमधाम से आया हूँ, मुझ बाप को याद करो। भल सन्यासी अपने को परमात्मा भी कहलाते, परंतु ऐसे नहीं कह सकते कि मैं परमधाम से आया हूँ, अब मुझे याद करो। इन महावाक्यों की कोई कॉपी नहीं कर सकते। बाबा म्हणता है कि जो भी मैं कहता हूँ उस तरीके से कोई नहीं बता सकता है। त्यांना भलेही समजेल की हे काय सांगताय, ब्रह्माकुमारीज मध्ये काय सांगितलं जातं, तर ते थोडंफार त्याच्यातलं घेऊन सांगू शकतात। त्याच्यानंतर ते त्यांना देहभान इतका येऊन जातो की ते म्हणायला लागतात की मैं ही परमात्मा हूँ आणि गुरु विना गती नाही, मी तुमचा गुरु आहे, गुरु विना गती नाही, तर तुम्ही मग माझी आराधना करा, मला बोलवा, मी येऊन जाईल। वेगवेगळ्या प्रकारे ते भक्तांच्या भावनेशी खेळतात, अशा प्रकारची स्थिती झालेली। आणि मग भक्त पण त्यांना ते समोर दिसतात डोळ्यांनी, तो मूर्तीवाला पण मूर्तीमध्ये जो आहे त्याला पण विसरून गेले आता, आणि तो जो मूर्तीमध्ये आहे त्यांनी ज्याच्याकडे इशारा केला त्यालाही विसरून गेले। जो समोर दिसतोय दोन डोळ्यांनी त्यांचा गुरु, त्याला ते मानतात, परमात्मा मानतात, त्यालाच ईश्वराचं रूप मानतात, त्याचीच पूजा करायला लागलेले, त्याचे पाय धुतात, आरती करतात, सगळं तेच चाललेलं। तो बाबा म्हणता है वो भले ही ये कह देंगे अपने आप को कि मैं परमात्मा हूँ, लेकिन वो ऐसा नहीं कह सकते कि मैं परमधाम से आया हूँ और अब मुझे याद करो, मैं तुम्हें परमधाम घर वापस लेकर चलने के लिए आया हूँ। कितनी महत्वाची गोष्ट। बाबा म्हणता इस तरीके से इस ज्ञान की कोई कॉपी नहीं कर सकता है। ते आडवं तिडवं काहीतरी उलटा पलटा सांगतील, पण बाबा म्हणता इस तरीके से वो नहीं बोल सकते हैं कि मैं परमधाम से अभी आया हूँ और तुम अब मुझे याद करो, पवित्र बन जाओ और मैं तुम्हें साथ लेकर जाऊंगा। हे फक्त परमात्मा म्हणू शकतो। बाप कहते हैं मैं आता ही हूँ तुमको राजाओं का राजा बनाने, अब बनेंगे वही जो कल्प पहले बने होंगे। तुम जानते हो कितने बच्चे पवित्र बनते हैं, कितने अशुद्ध मैले भी बन जाते हैं। बाप आकर मैले कपड़ों को साफ करते हैं। आत्मा ही मैली बनती है, आत्मा को समझाते हैं तुमको माया ने कितना मैला बना दिया है। एक जन्म की बात नहीं,
जन्म जन्मांतर की बात है। अब बाप आकर आत्मा को साफ करने के लिए लक्ष्य सौंप देते हैं। कहते मुझे याद करो तो तुम्हारी आत्मा जो ऊंचाई हुई है वो योग से जग जाएगी। सुस्त झालेली आत्मा, झोपी गेलेली आहे, तिची स्मृती होती ओरिजिनल आपण कोण आहे ते सगळं विसरलेले, तर बाबा म्हणताय ऊंचाई हुई आत्मा जग जाएगी जब तुम मुझे याद करोगे। तो मुझे याद करो हे बाबा म्हणताय ही साबण मी तुम्हाला देतोय। लक्स साबण होती त्यावेळेला जास्त चालत होती, तर त्याचं ते शब्द बाबांनी तो वापरलेला आहे की लक्ष्य, लक्स नाही लक्ष्य। तो लक्ष्य ही साबण मी तुम्हाला देतोय। लक्ष्य ठेवा की तुम्हाला काय बनायचंय। तुम्हाला देवी देवतांमध्ये पण सर्वश्रेष्ठ बनायचंय, लक्ष्मी नारायण बनायचंय। आणि ही साबण वापरून बाबा म्हणताय तुम्ही स्वतःला स्वच्छ करून घ्या। बुद्धीमध्ये ठेवा मला काय बनायचंय आणि त्यासाठी मला काय करायचंय, बाबांची आठवण करायची आणि बाबांच्या श्रीमतवर चालायचंय। आत्मारूपी कपडा मळालेला आहे त्याला स्वच्छ करण्यासाठी बाबा ही साबण आपल्याला देतोय। हे जितकं आपण बुद्धीमध्ये पक्क करत जाऊ तितकं स्वच्छता येत जाईल। स्मृति दिलाते हैं तुमको स्वर्ग में भेजा था, माया ने मेला बना दिया है, अब तुमको स्वर्ग का मालिक बनाने आया हूँ। मैं इस ब्रह्म तन से शिक्षा दे रहा हूँ। आत्मा को कहते हैं देह सहित देह के सभी संबंधों को भूल मुझ बाप को याद करो तो आत्मा साफ हो जाएगी। फिर तुमको शरीर भी भविष्य में नया मिलेगा। तत्व आदि भी सतो प्रधान हो जाते हैं। बाप कहते इस पुरानी दुनिया को भूल जाओ, मुझे याद करो तो मेरे पास पहुंच जाएंगे। इस पुरानी दुनिया में कोई चीज बनाते हैं तो उस पर नया नाम रख देते हैं, जैसे नई दिल्ली कहते हैं, परंतु दुनिया तो पुरानी है ना। बाबा म्हणते भले नवं काही बनवलं तर त्याला नवं नाव देऊन टाकतात, नवी दिल्ली, नवं नाशिक, नवं औरंगाबाद। बाबा म्हणते लेकिन दुनिया तो पुरानी है, भले नया बसाओ, बढ़ाते जाओ, विस्तार करो, लेकिन ये विस्तार कहाँ का है, ये पुराने में विस्तार है, पुरानी ही दुनिया है। अब तुम बच्चों का बुद्धि योग पुरानी दुनिया से बिल्कुल हट जाना चाहिए। तुम आत्माओं को स्वीट होम में जाना है। अब अपने को आत्मा निश्चय करना पड़े और बाप को याद करो तो अंतमते सो गति हो जाएगी। तो बाबा म्हणता है की अभी तुम्हें स्वीट होम में जाना, आपल्या गोड घरामध्ये जायचंय, तर इथून आपली बुद्धी आपल्याला हटवावी लागेल। या जुन्या दुनियेमध्ये बुद्धी ठेवायची नाही, कारण त्रासच आहे, याच्यामध्ये दुःखच मिळणार आहे। तो उसके लिए बाबा म्हणता है पहले अपने आप को आत्मा निश्चय करो और बाप को याद करो, तो अंतिम समय तक वो संस्कार पक्का हो जाएगा और अंतिम सेकंड में हम बाबा की याद में शरीर छोड़ेंगे और अंतमति सो गति फिर हो जाएगी। बाबा की याद में स्वर्ग को देखते हुए शरीर हम छोड़ेंगे तो हम स्वर्ग में नया जन्म लेंगे। अब तुम बच्चे बाप के साथ योग लगाते हो। तुम देखते हो मैले कपड़ों को सटका लगाते हैं तो कोई फट भी पड़ते हैं। इतने तो अजामिल जैसे पापी है जो बिल्कुल साफ नहीं होते। बाबा कितना अच्छी रीति समझाते हैं, बच्चे मोस्ट बिलीवेड बाप और मोस्ट बिलीवेड सुखधाम को याद करो। यह है अति दुख धाम, सभी त्राही त्राही करते हैं। बच्चों को बार बार समझाते हैं कि तुमको दैवी गुण धारण करना है। एम ऑब्जेक्ट तो बुद्धी में है। बाबा म्हणतात मी वारंवार तुम्हाला एकच गोष्ट, महत्वाची गोष्ट सांगतोय की तुम्हाला घरी चालायचंय आणि त्यानंतर स्वर्गामध्ये राहायला यायचंय, तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये दिव्य गुणांची धारणा करा। तुमच्या बुद्धीमध्ये लक्ष्य स्पष्ट आहे, लक्ष्य दिलेलं आहे बाबांनी की लक्ष्मी नारायण सारखं बनायचंय, तर त्याच्यासाठी गुणांची धारणा करा। ते गुण जे लक्ष्मी नारायण मध्ये होते ते गुण तुम्ही तुमच्यामध्ये आता आणायचे, त्याच्यासाठी मेहनत घ्यायची। यह पवित्रता के मैनर्स और कोई नहीं सुनाते हैं। सन्यासी तो घर बार छुड़ाते हैं, तुमको घर बार नहीं छोड़ना है, परंतु पुरानी दुनिया को ही छोड़ना है। बाबा म्हणताय पवित्रता कोणी सांगत नाही, संन्यासी घरामध्ये पवित्र राहू शकत नाही म्हणून ते घर सोडून निघून जातात आणि तिकडे त्यांचं वेगळं चालू होऊन जातं काहीतरी। ती भावना ती खूप चांगली होती द्वापर मधल्या संन्याशांची, ते घर सोडून निघून जायचे आणि पवित्र राहायचे, आश्रम बनवून राहायचे बाहेर।
आता तसं नाही राहिलेलं, आता गोंधळ चाललेला आहे सगळा. पण त्यांच्यामुळे काही भारताचं भलं झालेलं आहे. पण आजचे संन्यासी तर तसे नाहीये. तो बाबा म्हणते संन्यासी तो घर बार छुड़ाते, तुमको घर बार नहीं छोड़ना है, तुमको घर में रहते हुए बाबा म्हणते पवित्र राहून दाखवायचंय. आणि काय करायचंय, तुम्हें घर नहीं छोड़ना है लेकिन पुरानी दुनिया को छोड़ना है, पुरानी दुनिया को बुद्धि में नहीं रखना है, नई दुनिया में बुद्धि लगी रहनी चाहिए, वहां के लिए तैयारी करनी है. वह है हद का सन्यास, यह है बेहद का. सन्यासियों को बहुत मान मिलता है. यहाँ तो कोई सन्यासी आते हैं तो उनको कहा जाता है पहले ड्रेस बदली करो, स्त्री को जाकर ज्ञान सुनाओ. बाबा म्हणते इथं जर कोणी संन्यासी येतं, तो जर म्हटलं की मला हे ज्ञान, या ज्ञानामध्ये चालायचंय, तर बाबा म्हणताय उनको क्या कहा जाता है और क्या कहना चाहिए कि पहले तो ड्रेस बदली करो. तो जो संन्यासाचा वेश धारण केलेला आहे तो पहिले बदली करा, आणि नंतर घरी जा, घरी आपल्या पत्नीला जिला सोडून आलेले तिला हे ज्ञान द्या पहिले, नंतर तुम्ही बच्चा बनायचा विचार करा बाबाचा. बहुत आकर तुम्हारे चरणों में गिरेंगे. माताओं के बिगर उन्हों का उद्धार हो नहीं सकता, क्योंकि तुम नॉलेज देती हो. बाकी चरणों में गिरने की कोई बात नहीं है. बाबा म्हणताय की बहुत आकर तुम्हारे चरणों में गिरेंगे. बाबा म्हणताय त्याच्यासाठी तुम्हाला काही करायचं नाहीये की संन्याशाने येऊन तुमचे दर्शन घ्यावे, याच्यासाठी नाही करायचंय. पण ते झुकतील. शरीराने नाही झुकले तर मनाने तर झुकतील, आणि झुकतात. त्यांना क्लिअर आहे की त्यांच्यापेक्षा आपली जी धारणा आहे ती खूप श्रेष्ठ लेवलची आहे. जे जे साधू संन्यासी आहे, जे जे ब्रह्माकुमारी, जे खूप योग्य प्रकारे चालताय बहिणी भाई, त्यांना बघतात तर त्यांच्या लक्षात येतं की यांच्या धारणा तर आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ लेवलच्या आहे. आणि ते नाही शरीराने झुकू शकत, कारण अहंकार असतो, पण मनाने तर झुकतात. बाकी चरणों में गिरने की कोई बात नहीं है. कोई नमस्ते व राम राम कहते हैं तो जवाब देना होता है. बाबा म्हणते कोणी तुम्हाला नमस्ते म्हणतं, राम राम म्हणतं, असं नाही की ते राम राम म्हणताय आणि तुम्ही ओम शांती म्हणा, काही नाही. त्याच्यावर काही नाही. ते राम राम म्हणताय, आपण राम राम म्हणू शकतो, काही हरकत नाहीये. मनामध्ये आणि बुद्धीमध्ये ठेवायचं ही आत्मा आहे. बाकी तसं नाही की, नाही तर मग त्याला वाटेल की हे तर ओम शांतीवालेच आहे, फक्त आपलं काहीच मानत नाही. तसं म्हणायला काही हरकत नाही. बाबा म्हणताय रिस्पॉन्स तर द्यावा लागेल. त्यांनी रामराम केलं तर तुम्ही रामराम म्हणायला बिलकुल हरकत नाहीये, कारण त्यांना तुम्हाला ज्ञान द्यायचंय. तर त्यांच्यासारखं बनवून, त्यांच्या ज्या काही भावना आहे त्याला मान देऊन तुम्ही त्यांना ज्ञान देऊ शकता. त्यांचा अपमान करून तर तुम्ही ज्ञान नाही देऊ शकत. बाप भी कहते बच्चे नमस्ते, मैं तुमको अपने से भी ऊंच बनाता हूँ, तुमको ब्रह्मांड और सृष्टि दोनों का मालिक बनाता हूँ, और मैं वानप्रस्थ में चला जाता हूँ. परंतु श्रीमत पर भी चलना पड़े, इस पुरानी दुनिया से मुख मोड़ना पड़े. जैसे राम और रावण का चित्र है, कृष्ण का भी चित्र है. नर्क को लात मार रहा है, स्वर्ग का गोला हाथ में है. बाबा बहुत अच्छी तरह समझाते हैं, परंतु विरला कोई यह व्यापार करते हैं. बाप को तन मन धन दे नया लेते हैं, यह फर्स्ट क्लास इंश्योरेंस है. बाबा म्हणतात इथं वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स काढतात, वेगवेगळ्या प्रकारचे विमे काढतात की नंतर आपल्याला कामात येईल भविष्यामध्ये. पण बाबा म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ इन्शुरन्स जर कोणता असेल तर इथं ईश्वरीय सेवेमध्ये तन मन धन लावणं हे सगळ्यात मोठा असा इन्शुरन्स है कि ये जीवन भर भी हमें मदद करेगा, और जीवन के बाद भी अनेक जीवन हमें हमारे होने वाले हैं, अनेक जन्म हमें लेने हैं. उन जन्मों में ये इन्शुरन्स हमें काम में आएगा. तिथं ते पूर्णत्वाला जाईल, फायनल होईल. ती पॉलिसी, आपली जी पॉलिसी संगम युगामध्ये बाबा काढतोय, ती पॉलिसी प्रत्येक जन्मासाठी वेगवेगळी आहे, आणि प्रत्येक जन्मामध्ये त्याचं रिटर्न आपल्याला मिळेल. तर बाबा म्हणतात इन्शुरन्स जर करायचा आहे तर सगळ्यात मोठा हा इन्शुरन्स करा. ईश्वरीय सेवेमध्ये तन मन धन लावायचे, समय श्वास संकल्प सफल करायचे. बाप कहते हैं तुम आत्मा को पवित्र बनाएंगे तो शरीर भी पवित्र मिलेगा, फिर स्वर्ग में राजाई करेंगे. इसलिए इनको सौदागर और जादूगर भी कहते हैं. पतित को पावन बनाना यह ईश्वरीय जादूगरी है. बाप कहते नरकवासियों को स्वर्गवासी बनाओ, कैसे फर्स्ट क्लास जादूगरी है. बाबा म्हणताय इथं जादू कोणती, ईश्वरीय जादूगरी कोणती आहे, पतितांना पावन बनवणं, नरकवासीला स्वर्गवासी बनवणं. आणि हेच तुमचं पण काम आहे, तुम्हाला पण ही जादू करायची आहे.
पहिले सुरुवातीला असं झालेलं होतं ब्रह्मकुमारीज विषयी की हे डोळ्यामध्ये काहीतरी टाकतात, सुरमा टाकतात, काहीतरी डोळ्यामध्ये बघतात, सुरमा टाकतात आणि जादू होऊन जाते, अशी लोकांनी पसरवली होती ती. पण आपल्याला माहिती आहे की हे ज्ञानाची जादू आहे. ज्ञानाचा सुरमा बाबा टाकतो, ज्ञानाचं अंजन बाबा आपल्याला देतो आणि त्याच्यामुळे आपण बदलतो. कोणामध्ये दुनियेमध्ये आता ताकद राहिलेली नाहीये पवित्र बनवायची. दुनियेमध्ये ताकद नाहीये की ते आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जातील, नरकामधून काढून स्वर्गामध्ये घेऊन जातील. पण ही ईश्वराची जादू आहे. ईश्वर या ज्ञानाच्या द्वारे अशी जादू करतो की आपण आपल्या मनाने तयार होतो, आपल्या मनाने आपण धारणा करायला लागतो, आपल्या मनाने आपण डायरेक्ट बाबांशी कनेक्शन जोडतो आणि तिथून जी प्राप्ती होते त्यामुळे आपल्या आतमध्ये जादू होते, आपल्यालाही कळत नाही कशी जादू झाली आणि आपण परिवर्तन होत जातो आणि आपलं जीवन बदलून जातं. जे टेन्शनचं जीवन होतं ते शांतीच्या जीवनामध्ये परिवर्तित होत जातं. आपण नव्या दुनियेसाठी, नव्या दुनियेमध्ये जाऊन राहण्यासाठी तयारी करायला लागतो. तर ही जादूगरी आहे. हे याच्यापेक्षा दुसरी कुठली जादू नाहीये. आपल्याला आता 10 वर्ष झाले, आपण बघितलं सगळं, सेंटर बघितलं, मधुबन बघितलं, कुठेही कुठल्याही प्रकारचे जादूचे प्रयोग नाहीये. ही ज्ञानाची जादू आहे आणि या ज्ञानाच्या जादूच्या द्वारे आपण स्वतःला देवता बनवतोय, या दुनियेला स्वर्ग बनवणार आहे आणि सगळ्यांची सेवा करून सगळ्यांना हा रस्ता आपल्याला दाखवायचा आहे. त्यांच्यावरती या जादूचा प्रभाव आपल्याला पाडायचा आहे, त्यांचे कल्याण झालं पाहिजे. बाबा म्हणताय फर्स्ट क्लास जादूगरी है, प्राप्ति बहुत है. बाप कहते राजाओं का राजा बनो, फॉलो फादर करो. यह बाप ब्रह्मा बाबा अधर कुमार है, मम्मा कुवारी कन्या है, तो फॉलो करना पडे. बाबा म्हणताय बाबा अधर कुमार आहे. लग्नानंतर बाबांना ज्ञान भेटलं आणि नंतर त्यांनी ते पवित्र जीवन करून दाखवलं, आपलं बनवून दाखवलं आणि नंबर 1 ला पोहोचले. असं नाही म्हणू शकत की आता आमचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही कसं पवित्र राहायचं आणि कसं आम्ही ह्या धारणा करायच्या. तर बाबा म्हणते ब्रह्माबाबाला बघा, ब्रह्माबाबा अधर कुमार आहे, लग्नानंतर त्याला हे ज्ञान मिळालेलं आहे आणि तो नंबर 1 ला पोहोचला. आणि मम्मा कुमारी आहे, तिने कुमारी जीवनामध्ये राहून नंबर 1 ला पोहोचून दाखवलं. तर बाबा म्हणते त्यांचं अनुकरण करा. तुम कहेंगे हम भाई बहन बाप से वर्षा लेते हैं, वैसे लौकिक में बहन को वर्षा नहीं मिलता है, भाई को मिलता है. वहां तुम सबको, यहाँ तुम सबको मिलता है क्योंकि तुम सब आत्माएं हो. बाबा म्हणते यहाँ बहन है चाहे भाई है, हमें सबको पूरा अधिकार है. बाबा से जितना चाहे उतना वर्षा हम ले सकते हैं. बाप कहते तुम सबको मेरे पास आना है, फिर तो यह भाई बहन का नाता टूट जाता है. बाबा म्हणते नंतर तर आत्मा आत्मा भाऊ भाऊ, आता आपण शरीरामध्ये, तर बाबा म्हणते भाऊ बहीण सारखं राहायचंय. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता परमधाम मध्ये, तेव्हा शरीर नाहीये, आत्मा काही कोणती आत्मा, स्त्री आत्मा नाहीये किंवा पुरुष आत्मा नाहीये, फिक्स नाहीये, दोन्ही प्रकारचे जन्म घ्यायचे आपल्याला. त्यामुळे बाबा म्हणते ये जो बहन भाई का रिश्ता है तुम्हारा, ये अभी के लिए है, लेकिन जब तुम परम धाम में आओगे तब तुम भाई भाई हो से, बहन नहीं, भाई भाई हो, क्योंकि आत्मा आत्मा भाई भाई. अब तुम बच्चों को बाप को याद करना है, ऐसे नहीं कोई योग में बिठा है, तुमको लक्ष्य मिला हुआ है, मुरली सुनकर फिर चलते फिरते योग में रहना है. यात्रा है, जा रहे हैं, 8 घंटा भर सेवा करो, वह भी छूट है, बाकी टाइम देना है. मुख्य बात है पवित्रता की. 1-2 को पतित बनाते आदि मध्य अंत दुख ही किया है. अब बिल्कुल झाड़ सड़ गया है, बाबा आकर सड़े हुए झाड़ को दैवी झाड़ बनाते हैं. अब श्री मत पर चलो. शिव बाबा भी बात करते हैं तो ब्रह्मा भी बात करते हैं, परंतु तुम जानते हो शिव बाबा हमारा बाप भी है, टीचर भी है तो सदगुरु भी है. तुम बच्चे भी हो तो स्टूडेंट भी हो, और तुमसे गारंटी करते हैं तुमको वापिस ले जाऊंगा. ऐसी गारंटी और कोई कर न सके. वह तो सिर्फ अपने ऊपर बड़े बड़े टाइटल रखा लेते हैं. अब तुमको अथॉरिटी मिली है, तुम समझा सकते हो कि जगत गुरु है एक, वही सबकी सदगति करते हैं. ऐसे सुखदाता बाप को कोई जानते नहीं, अगर बाप को जाने तो प्रॉपर्टी को भी जान जाए. तो बाबा म्हणतात तुम्हाला मी आता अधिकार दिलेला आहे, तुम्ही कोणालाही समजून सांगू शकता की जगद्गुरु एकच आहे आणि तोच सगळ्यांचा सद्गती दाता आहे. असं नाही की आता हे या धर्माला मानतात, ते तसं मानतात, हे असं मानतात. बाबा म्हणताय तुम्हारा काम है जो सत्य है वो बता देना, और मैंने तुम्हें अधिकार दिया है, भगवान अधिकार दे रहा है. आणि त्यामुळे आत्मविश्वासाने सांगायचंय शिवबाबा कोण आहे, शिवबाबा कसा सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांपेक्षा, हे आत्मविश्वासाने आपण सांगायचंय. आपण त्यांची भक्ती सोडून इकडे त्यांना कोणाची तरी वेगळी भक्ती करायला नाही लावत आहे. आपण त्यांचं धर्म परिवर्तन पण करत नाहीये,
आपण त्यांना सांगतोय की हा निराकार परमपिता परमात्मा जो आहे तो कुठल्याही एका धर्माचा नाहीये, तो सगळ्यांचा आहे आणि सगळे त्याच्याकडूनच सगळी शक्ती घेतात. ऊपरवाला वो एक ही आहे. तर बाबा म्हणते तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही बिलकुल याच्यामध्ये लूज होऊन नाही सांगायचंय, पूर्ण कॉन्फिडन्सने सांगायचा अधिकार परमपिता परमात्मा स्वतः आपल्याला देतोय की तुम्ही डायरेक्ट सगळ्यांनी ही गोष्ट सांगू शकता. और बाबा म्हणते ऐसे सुखदाता बाप को वो जानते नहीं, इसलिए तुम्हें उनको बताना है. और अगर मुझे जान जाए, अगर बाप को जान जाए तो प्रॉपर्टी को भी जान जाए. उन्हें पता चलेगा कि हमारा वो बाप है तो उसकी प्रॉपर्टी क्या है ये भी उनको समझ में आएगा. उनको समझ में आएगा कि उसके पास प्रॉपर्टी है सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता और शक्ति की, और वो हमारे लिए सतयुगी प्रॉपर्टी लेकर आया है. तर बाबा म्हणतात त्यांना जेव्हा कळेल की माझ्याकडे काय काय आहे तर ते जुळतील आणि आपलं भाग्य बनवून घेतील. म्हणून तुम्ही बाबा म्हणताय बिलकुल आत्मविश्वासाने सगळ्यांना माझा परिचय द्यायचा आहे. अच्छा, माता पिता बाप दादा का मीठे मीठे सिक्के लदे बच्चों प्रति याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है अंतमति सो गति के लिए पुरानी दुनिया से दिल हटाकर अपना मुख मोड़ लेना है, अपने स्वीट होम को याद करना है. सौदागर बाप से सच्चा सौदा करना है. तन मन धन सब ईश्वर कर फॉलो फादर करना है. वरदान है हद की दीवारों को पार कर मंजिल के समीप पहुंचने वाले उपराम भव. किसी भी प्रकार की हद की दीवार को पार करने की निशानी है पार किया उपराम बना. उपराम स्थिति अर्थात उड़ती कला. ऐसी उड़ती कला वाले कभी भी हद में लटकते व अटकते नहीं. उन्हें मंजिल सदा समीप दिखाई देती है. वे उड़ता पंछी बन कर्म के इस कल्प वृक्ष की डाली पर आएंगे. बेहद के समर्थ स्वरूप से कर्म किया और उड़ा. कर्म रूपी डाली के बंधन में फंसेंगे नहीं, सदा स्वतंत्र रहेंगे. आपली बुद्धी सदा वरती पाहिजे आणि आपल्या बुद्धीमध्ये सदा पाहिजे की मला देवी देवता बनायचे, श्रेष्ठ लेवल प्राप्त करायचे, मोठं भाग्य बनवायचे. तर बाबा म्हणतात वो यहाँ कर्म करेंगे निमित्त मात्र. कर्मों का हिसाब किताब भी चुकतू करना है, कर्तव्य भी करने हैं, जिम्मेदारी भी निभानी है, और वो फंस कर नहीं, अटकून नहीं, मोहामध्ये राउंड नहीं करना है. और बाबा की याद में रहकर हम कर्म करेंगे. ऊपर जाकर कर्म किया, उपराम स्थिती, ऊपर जाकर आराम करेंगे बाबा के पास. कर्मापुरतं खाली मग मन बुद्धीनी बाबांच्या सोबत. तर बाबा म्हणता है कि उससे क्या होगा कि हम कभी भी इस दुनिया में अटक कर परेशान नहीं होंगे. सदा स्वतंत्र स्थिति हमारी रहेगी. और हम सदा स्वतंत्र हैं, उड़ती कला में हैं, तो हम कभी भी दुख भरा जीवन नहीं अपना रखेंगे. अपना दुख भरा जीवन को समाप्त कर देंगे और सुख का जीवन हमारा रहेगा. अगर हम बाबा के साथ में रहते हैं, ऊपर में रहते हैं, तेवढ्यापुरतं तेवढं कर्मामध्ये येतोय, मग मन बुद्धीमध्ये बाबा आहे, बाबांचं ज्ञान आहे, तर आपलं जीवन जे टेन्शनवालं जीवन बनलं होतं ते आनंदाचं जीवन बनून जाईल. स्लोगन, अनुभवों की अथॉरिटी बनो तो माया के भिन्न भिन्न रॉयल रूपों से धोखा नहीं खाएंगे. तो बाबा म्हणताय की ज्ञान सांगणं, ऐकणं ही वेगळी गोष्ट झाली, पण त्याचा अनुभव करत चालायचंय. जितका अनुभव कराल, जितकं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बाबांच्या पॉइंट्सचा अनुभव आपण करत राहू, तर माया जी वेगवेगळ्या भिन्न भिन्न रूपाने आपल्या समोर येईल तर तिला आपण ओळखू शकू आणि धोका नाही खाणार त्याच्यामध्ये. म्हणून ज्ञानाचं प्रॅक्टिकल आपल्याला करायचंय, ज्ञानाचा अनुभव करत चालायचंय. जे जे ज्ञान, जे जे पॉइंट्स बाबा आपल्याला सांगत असतो त्याला आपण ज्यावेळेला जशी परिस्थिती आहे तो पॉइंट वापरून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जितका अनुभवामध्ये आपण पक्क होत जाऊ तितकं मग मायेला ओळखू शकू आणि माया आपल्याला हरवणार नाही. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो,